नरेंद्र मोदी गेल्या 12 वर्षापासून सत्तेत आहेत आणि गेल्या 12 वर्षामध्ये जर आपण बघितलं राष्ट्रीय पातळीवरच्या आणि राज्य पातळीवरच्या 52 परीक्षांचे पेपर आतापर्यंत फुटलेले आहेत गेल्या 12 वर्षात। आणि जे नीटचं आंदोलन चालू आहे गेल्या जवळपास महिन्याभरापासून, तर नीटच्या पेपर फुटीमुळे नीट 2026चा जो पेपर फुटला त्या पेपर फुटीमुळे जे आहे ते जवळपास या भारत देशामध्ये विद्यार्थी असलेल्या तरुण मुलामुलींनी जवळपास 21 लोकांनी आत्महत्या केलेल्या आहेत। या विरोधात जे जंतर मंतरवर आंदोलन चालू होतं, सोनम वांगचुक हे आमरण उपोषणाला बसलेले होते। अतिशय अमानुष पद्धतीनं त्यांना आमरण उपोषणाच्या जागून जे आहे ते इस्पितळात हलवण्यात आलेलं होतं, त्याचा आम्ही निषेध करतो। आणि ज्या पद्धतीनं पोलिसांनी जो लाठी हल्ला केला 20 जुलैला जंतर मंतर या ठिकाणी, त्यामध्ये अनेक पोलीस आपण बघितलं असाल की ज्यांच्याकडे नेम प्लेट नव्हती ज्यांच्या छातीवर, त्याचबरोबर जे आहे ते अनेक पोलीस जे आहे ते सिव्हिल ड्रेसवर होते, चप्पलवर होते, ते पोलीस नव्हते, ते भाजपचे कार्यकर्ते होते। त्यांनी मुलींना जनरली काय होत असते की जर एखादा आंदोलन हे आक्रमक होत असते त्यावेळेस पायावर किंवा हातावर जे आहे ते डंडे मारले जातात, परंतु इथं डोक्यावर डंडे मारण्यात आलेले आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे छर्याच्या ज्या बंदुका आहेत ज्यांना पॅलेट गन म्हणण्यात येते त्यासुद्धा अनेक तरुणांना लागलेल्या आहेत। त्याच्यामुळे ह्या सगळ्या प्रकरणामध्ये जेव्हा काही लोक सुप्रीम कोर्टात गेले तेव्हा सुप्रीम कोर्टाचे जे काही मुख्य न्यायाधीश आहेत त्या मुख्य न्यायाधीशांनी सांगितलं की आम्हाला आमचा टाइमपास करू नका, आमच्याकडे व्हिडिओ बघायला वेळ नाही। त्याच्यामुळे या देशातली जी काय न्यायव्यवस्था आहे त्याचबरोबर या देशातली जी काय राज्यव्यवस्था आहे हे मिळून या देशातली भावी पिढी बर्बाद करण्यासाठी या ठिकाणी जे आहे ते उतरलेली आहे। त्याच्यामुळे त्याच्या निषेधार्थ देशभरात अनेक ठिकाणी गेल्या 4 दिवसापासून आंदोलन होत आहेत। नांदेडमध्ये आज एक मोठं आंदोलन झालं, जवळपास 10,000 पेक्षा अधिक तरुण युवक आणि त्यांचे पालक विद्यार्थ्यांचे या सगळ्यांची उपस्थिती होती आणि अतिशय भव्य आंदोलन झालेलं आहे। आणि भविष्यात सुद्धा जर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला गेला नाही आणि जे 21 विद्यार्थी मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांना 1 कोटी रुपये जर दिले गेले नाही, त्याचबरोबर जे आहे ते भविष्यामध्ये ज्या काही परीक्षा होणार आहेत त्या सुरळीत होणार नाही, या मागण्या जोपर्यंत मान्य होणार नाही तोपर्यंत हे आंदोलन देश पातळीवर सुरू राहील। समाज साधना न्यूज, समाजहितासाठी सदैव अग्रेसर।